नमस्ते पालकांनो, मनसंवाद या चॅनलमध्ये ॲडव्होकेट सुप्रिया तुमचं मनापासून स्वागत करते. चला, आजचा आपला विषय आहे अभ्यासात मुलांचं मन एकाग्र कसं करायचं. पालकांनो, तुमची पण हीच तक्रार आहे का की माझं मूल हुशार आहे पण अभ्यासाला बसलं की 5 मिनिटही ते एका ठिकाणी बसत नाही. त्याला कधी तहान लागते, कधी भूक लागते, कधी उड्या मारतो, कधी पेन्सिलशी खेळत बसतो किंवा पेन सोबत खेळत बसतो. खूप चंचल आहे. तो एका ठिकाणी 5 मिनिट देखील बसत नाही. पण त्याच्या हातामध्ये तो मोबाईलमध्ये व्हिडिओ गेम खेळत असेल किंवा कार्टून बघत असेल टीव्हीवर, तर तो एका जागचा तासनतास हलत नाही. असं का होतं? मोबाईलमध्ये असणारी एकाग्रता अभ्यासाच्या वेळी कुठे गायब होते? मुलांच्या अभ्यासातील एकाग्रता वाढवण्यासाठी आपण ट्रिक्स पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा ह्या समस्येमागचं मानसशास्त्र जाणून घेऊयात. ह्यासाठी मी एक तुम्हाला तुमचंच उदाहरण देते. पालकांनो, हे उदाहरण तुमच्यासाठी आहे. आता तुम्हीच सांगा, तुम्ही एका ठिकाणी आहात आणि तुमच्या एका बाजूला गरमागरम मस्त बिर्याणी ठेवलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला गारच पण साधा वरण भात आहे. तुम्ही काय घ्याल हो? नक्कीच बिर्याणी. लहान मुलांसाठी मोबाईल, व्हिडिओ गेम, टीव्ही हे अगदी बिर्याणीसारखे असतात आणि अभ्यास म्हणजे अगदी साध्या वरण भातासारखा असतो, कारण तो रोजचाच असतो, कंटाळवाणा असतो आणि त्यामुळं त्या गोष्टीचा त्यांना कंटाळा येतो. मोबाईल, टीव्ही किंवा व्हिडिओ गेम ह्या कसं त्याच्यामध्ये संगीत असतं, रंग असतात आणि वेगवेगळे एक आकर्षक करणाऱ्या गोष्टी काही असतात. कायम त्याच्यामध्ये नवीन काहीतरी गोष्टी घडलेल्या असतात. त्यामुळं हा मोबाईल किंवा टीव्ही ह्याच्याकडे मुलांचं जास्त लक्ष वेधलं जातं आणि अभ्यासाकडे कमी लक्ष वेधलं जातं. अभ्यासात कसं एका जागी बसून तिथं डोकं चालवावं लागतं. त्यामुळं आपल्याला अभ्यास सुद्धा बिर्याणी इतका नाही, पण किमान मसाले भाता इतका का होईना आपण बनवू शकतो. त्यामुळं अभ्यासामध्ये रंजकता कशी आणायची ह्यासाठी मी अगदी छोट्या छोट्या आणि खूप छान 3 प्रॅक्टिकल उपाय तुमच्यासाठी घेऊन आले आहेत. चला मग बघूयात आपण आता 3 प्रॅक्टिकल कोणते बघायचे आहेत ते, आणि ते नक्कीच प्रॅक्टिकल तुम्हालाही आवडतील आणि तुमच्याही मुलांची एकाग्रता अभ्यासामध्ये खूप वाढेल. सगळ्यात पहिला प्रॅक्टिकल उपाय, आता तो कोणता? तो आहे पोमोडोरा पद्धत वापरा. म्हणजे जसं की तुम्ही तुमच्या मुलांना काय सांगता, इथं अभ्यासाला बसायचं, माझं काम झाल्याशिवाय अजिबात उठायचं नाही, तोपर्यंत तू अभ्यास करत राहायचं, अजिबात उठायचं नाही. ह्या पद्धतीनं आपण त्यांना जरा कमी धमकी देतो. आणि कसं असतं पालकांनो, मुलांचा अटेन्शन स्पॅन म्हणजे एका जागी लक्ष देण्याची क्षमता ही फक्त 15 ते जास्तीत जास्त 20 मिनिटाची असते. त्यामुळं मुलांना एका जागी इतका वेळ बसवलं की ते अजिबात बसत नाही. मुलांना असं सांगा की बाळा, आज फक्त तू 25 मिनिटं अभ्यास करायचा आहे आणि तुला मग त्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक दिला जाईल. मग त्या ब्रेकमध्ये त्याला काय करायचंय ते करू द्या, उड्या मारू द्या, पाणी पिऊ द्या, पेन्सिलशी खेळू द्या, काय करायचंय ते करू द्या. पण तेवढा 5 मिनिटं झाला की पुन्हा 25 मिनिटं आपल्याला अभ्यास करायचा आहे. ह्या गोष्टी त्याला सांगा. बघा, नक्कीच मुलांचं मन थकणार नाही आणि त्यांना अभ्यासाची गोडी लागेल, त्यांची एकाग्रताही वाढेल. ही पोमोडोरा पद्धतीबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. आता सध्या MPSC UPSCचे जे शिक्षक आहेत ते सुद्धा त्यांच्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या मुलांना पोमोडोरा पद्धतीनं अभ्यास करायला सांगतात, जेणे की मुलांची एकाग्रता पण वाढते आणि अभ्यासाचा कंटाळाही येत नाही. म्हणजे तुम्हीच बघा, UPSC MPSCचा अभ्यास किती अवघड असतो, किती कठीण असतो, तरी पण जर का ती मुलं किंवा त्यांचे शिक्षक ही पद्धत अवलंबत असतील तर आपली मुलं आत्तापासूनच जर का ही पद्धत वापरायला लागली तर त्यांना भविष्यामध्ये किंवा मोठमोठ्या एक्झाम देताना कसलीही अडचण येणार नाही. पोमोडोरा पद्धतीची अगदीच सवय लागून जाईल आणि तुमच्या मुलांचं मन अगदीच एकाग्र होईल आणि कंटाळवाणा अभ्यास वाटणार नाही. ही झाली आपली पहिली पद्धत. नक्कीच करून बघा, नक्की मुलांमध्ये फरक पडेल. आपला प्रॅक्टिकल उपाय दुसरा, तो कोणता? आपल्या घरामध्ये अभ्यासाचा एक
अभ्यास कोपरा बनवा. आता तुम्ही म्हणाल हे कसं? आपलं मूल अभ्यासाला कधी सोफ्यावर बसतं, कधी बेडवर बसतं, कधी जेवणाच्या टेबलवर बसतं, अशा ठिकाणी ते बसत असतं. आता तुम्हीच सांगा, ज्या वेळेस आपल्याला झोप येते त्यावेळेस आपण कुठं जातो? बेडवर. त्यामुळं मुलं जेव्हा अभ्यासाला बेडवर जातात त्यावेळी तिथं त्यांच्या मेंदूला झोपेचा सिग्नल दिला जातो आणि त्याच्यामुळं बेडवर अभ्यासाला बसलं की निश्चितच मुलांना झोप लागते. त्यामुळं आपल्या घरामध्ये एक अभ्यासाचा असा मुलांसाठी निश्चित कोपरा बनवा की जेणे की मुलं त्या ठिकाणी अभ्यासाला बसतील. तिथं फक्त त्यांचं शालेय अभ्यासाचंच फक्त वस्तू असल्या पाहिजेत. पाटी, पेन्सिल किंवा जे काही त्याचे वह्या, पुस्तकं जे काही आहे ते सगळं त्या अभ्यासाच्या ठिकाणी असलं पाहिजे. पण त्या अभ्यासाच्या ठिकाणी टीव्हीचा आवाज नसावा, मोबाईलचा आवाज नसावा, जेणे की मुलांची त्या ठिकाणी अभ्यासाची गोडी वाढेल आणि स्वतःचा अभ्यासाचा कोपरा असा त्यांना तो निश्चित केला की त्यांची एकाग्रताही वाढेल आणि अभ्यासात गोडीही वाढेल. करून बघा, नक्कीच ह्या अभ्यासाच्या कोपऱ्याचा तुम्हाला नक्कीच तिथे फायदा होईल. त्यानंतर आपला प्रॅक्टिकल उपाय 3, अभ्यासाला खेळाची जोड द्या. कसं असतं ना पालकांनो, पोपटपंची करून किंवा पाठांतर करून घेण्यापेक्षा मुलांना एक वेगळ्या पद्धतीनं अभ्यास करायला शिकवलं, खेळण्यातून अभ्यास करायला शिकवलं तर मुलांची अभ्यासाबद्दलची गोडी जास्त अधिक वाढते. म्हणजे कसं असतं ना, ज्यावेळेस आपल्याला पाढेपाठ करायला सांगायचे असतात मुलांना त्यावेळेस आपण काय करतो? चल पाढेपाठ करायला घे. असं करण्यापेक्षा आपण काय करायचं? कोण न अडकळता पाढे म्हणतंय ते बघूया. नक्कीच मुलांमध्ये ह्या गोष्टीची आवड निर्माण होईल आणि स्पर्धा जिंकायची आहे म्हणून ते नक्कीच छान पाढेपाठ करतील आणि त्याच्यामध्ये ते पुढे जातील. त्यामुळं मुलांना ज्यावेळेस अभ्यासाला खेळाची जोड देऊ त्यावेळेस नक्कीच मुलांमध्ये खूप चांगला फरक पडेल. त्याच पद्धतीनं ज्यावेळेस इतिहासासारखे विषय मुलांना शिकवले जातात, त्याचे धडे शिकवले जातात त्यावेळेस ते त्यांना कंटाळवाणे वाटतात. तेव्हा इतिहासातल्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना कथेसारख्या वाटू द्यात. त्या पद्धतीनं त्यांना गोष्टीनुसार सांगा. नक्कीच मुलांना त्या आवडतील आणि मुलांची अभ्यासातील गोडी नक्कीच वाढेल. बघा, एकदा प्रयत्न करून बघा. अभ्यासाला जेव्हा खेळाची जोड देतो तेव्हा नक्कीच मुलांमध्ये एकाग्रताही वाढते आणि अभ्यासाची गोडीही वाढते. शेवटी कसं आहे ना पालकांनो, ज्यावेळेस मुलं अभ्यासाला बसतात त्यावेळेस मुलांवर वॉचमन सारखं असं लक्ष ठेवू नका. तिथे उभे राहू नका. त्यांना ओरडू पण नका. त्यांना त्यांच्या कलेनं, त्यांच्या पद्धतीनं आणि आपण सांगितलेल्या पद्धतीनं अभ्यास करायला दिला तर नक्कीच मुलांमध्ये एकाग्रता वाढते, अभ्यासाविषयी गोडीही वाढते. नक्कीच करून बघा हे 3 प्रॅक्टिकल उपाय. नक्की मुलांमध्येही फरक पडेल आणि तुम्हालाही खूप आनंद भेटेल. अभ्यासाला बसलं की तुमचं मूल कोणत्या पद्धतीनं तुमची फजिती करतं हे तुम्ही खाली कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. ज्या काही पालकांची मुलं अभ्यास करत नाहीत किंवा त्यांची एकाग्रता वाढवावी ह्यासाठी ते प्रयत्न करत आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच पुन्हा अशाच पेरेंटल टिप्ससाठी एक नवीन विषय घेऊन येऊ. तुम्ही, मी आणि एक नवीन विषय. तोपर्यंत धन्यवाद.